कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ किती मस्त गुंतलेत ना एकमेकांमध्ये। पण खऱ्या आयुष्यात असेच गुंतू दे म्हणजे झालं। हा आशू खूप गुंता झाला ना। ऐक ना, मला नव्हता कापायचा पतंग। कापलास पण जिंकलीस। पण तो पतंग हवेत उडत राहिला असता तर कापलास तू, सोपं असतं कापणं, पण तोच पतंग हवेत उडत ठेवणं कठीण असतं। हे बघ, आतापर्यंत ना मी नेहमी प्रेम प्रूफ करत आले माझं, यापुढे तू करशील। शिवा, तुम्ही या मांजातून सुटूच शकत नाही। तू इथे काय करतेस? काकू, मी घेऊन आली ती। आशू, आज तू चांगलाच गुंट्यात अडकला होतास। लग्नानंतर असंच गुंट्यात अडकायचं असतं ग। आशू, तुझी फार मज्जा चालली हा मकर संक्रांतीत। आणि तुझी पहिलीच मकर संक्रांत आहे ना? सीता, अगं तुझी सून आता खूप छान रुळली आहे ग। आणि दिसते पण बघ ना केवढी सुंदर। बघ ना। आणि आता सगळं व्यवस्थित करते हा? हो ना, नाही तर पूर्वी माहित आहे ना, साधं हळद कुंकू सुद्धा लावता येत नव्हतं। हो ना, पण आता पूजा अर्चा सुद्धा व्यवस्थित करते अगं। बघ ना। एक मिनिट थांबा जरा। तसं तुम्हाला घरातलं सगळंच कळलंय, पण महत्वाचं कळलंच नाही। म्हणजे शिवा आता आमची सून नाहीये। काय? नेहा, इकडे। ही आमची होणारी सून नेहा। शिवा आणि आशू कधीच वेगळे झाले। खरं तर आशूने हिला घराबाहेरच हकललं होतं, पण तरी सुद्धा ही मुलगी पुन्हा पुन्हा या घरात घुसण्याचा प्रयत्न करते। सीता, काय आहे हे? काय यात लपवण्यासारखं काय आहे? जे सत्य आहे तेच सगळ्यांसमोर मांडतेय मी। आणि आज ना उद्या कळणारच आहे यांना
हातात पत्रिका पडतील, आशू आणि नेहाच्या लग्नात असतीलच ना हे सगळे. हो पण हे असं खरं तर मी तुम्हाला हे शांतपणे सांगणार होते, पण नेमकी शिवा आली त्यामुळे हे अशा पद्धतीने सांगावं लागलं. उगाच कुठल्या नात्याबद्दल कुणाच्या मनात गैरसमज नको ना, कुठली आशा नको. भाऊ येते मी. एक मिनिट शिवा, तू खूप स्वाभिमानी मुलगी आहेस ना, येणार नाही म्हणली होतीस, मग का आलीस? आशू तुला पटलंय हिचं इथे येणं? नाही आई, मला नाही पटत आहे. सीता आज सण आहे. मग तो तिने तिच्या घरच्यांबरोबर साजरा करायचा, परक्यांच्या घरात नाही. बाई अगं तू. हो, हे घर आता तिचं राहिलेलं नाहीये आणि मुळात आशूला या सगळ्यामुळे त्रास होतोय. हो ना रे? हो, म्हणूनच शिवाला तिची चूक कळायला हवी. शिवा, तुझा आता काहीही संबंध नाहीये, मग तरीही तुला ज्या ठिकाणी आपला संबंध नाही, गरज नाही, अशा ठिकाणी काय यायचंय? तुझ्या वडिलांनी पण तुला हीच शिकवण दिली आहे ना, की आपल्या स्वाभिमानाला धक्का लागता कामा नये. त्यांची शिकवण धुळीला मिळवायला आलीयस? त्यांना पटलं असतं तुझं इथे असं येणं? मी इथे नको होते यायला, आणि आता मी इथे कुणालाच नको आहे असं वाटतंय. ज्याच्यासाठी आले त्याला तर मी अजिबात नकोय, आणि त्याचंच हे मत आहे तर मी माझा अपमान नाही होऊ देणार. तुझ्या या निर्णयावर तू ठाम आहेस अशी आशा बाळगू शकते ना मी. येते मी. तिळगुळ घ्या. पुढच्या वर्षी माझ्या सुनेच्या हातनच घेईन मी तिळगुळ. आशुतोष देसाई, मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून इथे आले, कारण मला संपदाने बोलवलं, तिच्या आनंदासाठी आले. पण मी इथे नाही येणार परत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तू मला जोपर्यंत इथे घेऊन येत नाहीस तोपर्यंत मी इथे पाऊल ठेवणार नाही. आणि हा शब्द आहे शिवाचा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.